तर मी आहे प्रेरणा आणि हा व्हिडिओ माझ्यासाठी फक्त एक असा व्हिडिओ आहे की जिथे मी गोष्टी रेकॉर्ड करून ठेवते की मला ह्या पुढच्या 4 महिन्यांमध्ये काय गोष्टी अचीव्ह करायच्या आणि त्या अचीव्ह करणं माझ्यासाठी का महत्त्वाचं आहे. कारण पुढच्या 4 महिन्यांमध्ये मी माझ्या मिड-20मध्ये येते. म्हणजे मी 25 वर्षांची होणार आहे. मी माझा 25वा वाढदिवस साजरा करेल आणि ऑलरेडी हा नंबर माझ्यासाठी फार मोठा आहे. 25 वर्षांचं होणं आणि त्यासोबतच तुम्हाला माहीत नाही की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ॲक्चुअली करायचं काय? तुम्ही स्टिल गोष्टी शोधताय, तुम्ही स्टिल गोष्टी एक्सप्लोर करताय आणि तुम्ही स्टिल स्वतःला शोधताय ताय, की तुम्ही ॲक्चुअल कोणत्या टाइपचा पर्सन आहात. माझ्याबद्दल तर मला अजून हे कळालंच नाही, की मी कोणत्या टाइपची पर्सन आहे. म्हणजे काही क्वालिटीज आहेत, पण एक ॲक्चुअलमध्ये ही माझी आयडेंटिटी किंवा ही अशी पर्सन मी आहे, हे मला अजून कळालं नाही. त्यामुळे हे 4 महिने माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. मी खूप वर्षांपासून माझे गोल्स, काही गोल्स जे फक्त मी पेपरवरच लिहिले आणि मी ते कधी पूर्ण केलेच नाही. ते फक्त पेपरवरच राहिले आणि हे रिग्रेट फार मोठं आहे, की मी ते फक्त लिहून कारण की मला माहिती आहे, की माझ्या काही गोष्टी आहेत ज्या मला बदलायच्या आणि त्या केवळ मी फक्त त्या गोष्टीसाठी मी केवळ फक्त पेपरच चेंज केले आणि ते तसंच ठेवले. त्यावर मी काही कामच केलं नाही आणि जरी काम करायला सुरुवात केली, तरी मी ते कुठेतरी मध्ये येऊन त्या गोष्टी थांबवल्या, विसरले आणि मी त्या गोष्टी तिथेच सोडल्या. ह्यावेळेस मला ते नको आहे. कारण की मी 25 वर्षांची होते आणि मी माझ्या स्वतःला सीरियस घेत नाहीये. ही गोष्ट फार भयंकर आहे आणि मला फार जास्त भीती वाटते, की मला हे रिग्रेट नको आहे, की मी काही करूच शकले नाही. मी स्वतःतच बदल घडवू शकले नाही. मला माहिती आहे, की मला माझ्या आयुष्यात माझ्या कॉन्फिडन्सवर काम करायचं, माझ्या माइंडसेटवर, माझ्या बिहेवियरवर, माझ्या डिसिप्लिनवर काम करायचं आहे. पण तरीसुद्धा मी केवळ ह्या गोष्टी कुठेतरी इग्नोर केल्या. त्या फक्त लिहिल्या आणि त्यावर मी काही कामच केले नाही. हे रिग्रेट मला आत्ता नको आहे. मी हा अनुभव कधीच माझ्या आयुष्यात घेतलेला नाही, की मी कुठलीतरी गोष्ट ठरवली आहे, ती पूर्ण केली आहे. त्यामुळे मला माहीतच नाही, की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पूर्ण करता, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठरवता, की ही गोष्ट तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि हा गोल तुमचा आहे. हा असा गोल तुम्ही ठरवलाय आणि तो गोल तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्ही ॲक्चुअलमध्ये स्वतःबद्दल काय फील करता? काय वाटतं? तुमचं स्वतःबद्दलचं काय मत होतं किंवा तुमचा माइंडसेट कसा तयार होतो? हा एक्सपिरियन्स मी माझ्या आयुष्यात अजून घेतलेला नाही आणि ते फार रिग्रेटफुल आहे मला तरी असं वाटतं. कारण की मी तो अनुभवच घेतलेला नाही. मला माहिती आहे, की मला ह्या गोष्टी माझ्यातल्या बदलायच्या. त्या मी चेंज केल्याच नाही. त्या मी तशाच ठेवल्या. मला वाटलं तर ऑटोमॅटिकली होतील, पण त्या ऑटोमॅटिकली कसं काय होणार? त्यासाठी काम तर करावं लागेल. त्यामुळे हे 4 महिने माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. जे मी ऑलरेडी माइंडमध्ये माझं व्हर्जन क्रिएट केलं, जे खूप कॉन्फिडंट आहे, स्ट्राँग आहे, सिक्युअर आहे, हॉनेस्ट आहे आणि डिसिप्लिन्ड आहे. अ, त्या व्हर्जनला मला ॲक्चुअलमध्ये भेटायचं आहे. त्या व्हर्जनला भेटल्यानंतर माझा माइंडसेट कसा क्रिएट होतो किंवा माझा माइंडसेट कसा बनतो हे मला बघायचं आहे. मी स्वतः एक पर्सन म्हणून कशी बनते, हे बघण्यात मला फार इंटरेस्ट आहे. आणि 25वा वर्ष टर्न करण्याच्या अगोदर किंवा 25 वर्षांची होण्या अगोदर मला ह्या गोष्टी चेंज करायच्या आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते. म्हणजे जेव्हा कधी मला डिमोटिव्हेटेड फील होईल किंवा मला वाटेल, की मला ही गोष्ट पुढे कंटिन्यू करायची. मी हा व्हिडिओ परत एकदा बघून स्वतःला रिमाइंड करेल, की आत्ता ह्या मोमेंटला मी स्वतःबद्दल काय विचार करते आणि मला काय हवंय माझ्या 25वा वाढदिवस सेलिब्रेट करण्याअगोदर. खूप जास्त 25-25 बोलले. प्लीज प्रेरणा लक्षात घे. हा व्हिडिओ जास्त सीरियस मला बनवायचा नाही कारण मी ऑलरेडी खूप नर्वस फील करते कारण की हा माझा पहिल्यांदा मी असा काहीतरी व्हिडिओ बनवते आणि जिथे मी स्वतःला रिमाइंड करते की माझ्याकडे काही गोल्स आहेत जे मला अचीव्ह करायचे आहेत. ह्यावेळेस इग्नोर नाही करायचं आहे आणि ह्यावेळेस मला खूप चांगल्या पद्धतीने काम करायचं. मला माहीत नाही की मी हे पूर्णपणे 100% करू शकेल का नाही. पण ते एक डिसिप्लिन्ड पर्सन जो असतो, जो डिसिप्लिननी वागतो, ती क्वालिटी मला आज स्वतःमध्ये अचीव्ह करायची. मला पूर्णपणे असं वाटतंय, की मी ही गोष्ट करू शकेल. थोड्याफार पर्सेंटेजनी का होईना, पण कुठेतरी करू शकेल. शेवटी इतकंच सांगेल, की मला जेन्युइनली माहीत नाही, की ही गोष्ट मी कशा पद्धतीने अचीव्ह करणार आहे किंवा या 4 महिन्यांच्या पिरियडमध्ये किती साऱ्या गोष्टी बदलतील आणि किती साऱ्या गोष्टी बदलणार नाहीत. पण जे आतून मला फील होतंय, की ह्यावेळेस कुठेतरी जर मी स्वतःला एक कमिटमेंट दिली आहे, की ह्यावेळेस मी चेंज करेल, तर मे बी कुठेतरी चेंज होईल असं मला वाटतंय. पण त्यासाठी मला काम करायचं हेही मला माहीत आहे. मी आत्ता फार नर्वस फील करते, की हे नक्की होईल ना? आय मीन दोन्ही फीलिंग्स आहेत. होईलही आणि नाही होईल. त्यामुळे मी काही व्यवस्थित सांगू शकत नाही. पण इथपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तर
थँक यू. थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. मी ह्या गोष्टीबद्दल नक्कीच अपडेट करेल, की मी ह्या 4 महिन्यामध्ये स्वतःला सीरियस घेतलं की नाही. ओके. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. ओके. बाय.